श्री अधिकमास महात्म्य अध्याय 18 पंचपर्वांची माहिती. लक्ष्मी म्हणाली, देवा, मौन भोजनाचे महत्त्व मला पटले, पण अधिक मासातील अतिपुण्यकारक अशी पंचपर्वे कोणती? तिच्या त्या प्रश्नावर भगवान विष्णू म्हणाले, हे मनोरमे, त्या पंचपर्वाची माहिती मी तुला थोडक्यात सांगतो. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी ही ती 5 पर्वे आहेत. प्रत्येक पर्वाचे महत्त्व आगळेच आहे. प्रथम वैधृती या पर्वाची माहिती पहा. ज्या दिवशी अधिक मासातील वैधृती हे पर्व असेल त्या दिवशी स्नान, दान आणि होम ही कृत्ये यथाशक्ती करावी. त्यामुळे मी विष्णू प्रसन्न होऊन त्या भक्ताचे मनोरथ पुरवतो, कारण हे पर्व फारच पुण्यकारक आणि श्रेष्ठ आहे. या पर्वणीत दूध, तूप, तीळ आणि फळे या वस्तू ब्राह्मणाला दान द्याव्यात. 16 पाने, 16 सुपाऱ्या यांचे विडे दान करावेत. विष्णू सहस्रनामांचा उच्चार करावा. या वैधृती पर्वात स्नान, दान, होम ही व्रत केल्यामुळे भक्त प्रल्हादाला इंद्रपद मिळाले. इंद्राची गेलेली संपत्ती त्याला परत मिळाली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आता व्यतिपात या पर्वाची माहिती तुला सांगतो. व्यतिपात हा योग आला तर त्याचे फळ मोठे आहे. या दिवशी सोने किंवा धान्य दान करावे. ते पुण्य मोठे असते. 13 या संख्येत नारळ, केळी, खजूर, द्राक्षे, आंबे, फणस इत्यादी जी फळे देता येतील ती पूजा करून दान द्यावीत. तीळ आणि एखादे ताट दान करावे. धर्म हा व्यतिपात योग असतो. त्या दिवशी सुद्धा स्नान, दान केले तर पुण्य लाभेलच, पण अधिक मासातील व्यतिपात पर्व त्या सर्वात जास्त फलदायी आहे. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, हे इंदिरे, आता तुला 3रे पर्व म्हणजे पौर्णिमा या पर्वाची माहिती थोडक्यात सांगतो. अधिक मासात पौर्णिमेचे पर्व साधून स्नानदानादी पुण्यकृत्ये केली तर ब्रह्मदेव स्वतः प्रसन्न होतो. अधिक मासातील स्नानाचे नियम पाळून अगदी पहाटे स्नान करावे. नंतर इष्टदेवता, आराध्य देवता आणि भगवान पुरुषोत्तम यांची विधीपूर्वक निष्ठेने पूजा करावी. या दिवशी सोने, जमीन किंवा धान्य, कपडा वगैरे मोलाचे दान सत्पात्री ब्राह्मणाला द्यावे. वर्षातील 12 महिन्यांच्या 12 पौर्णिमा जशा देवकार्याविषयी प्रसिद्ध आहेत, त्याहीपेक्षा अधिक मासाची ही 3 वर्षांनी येणारी 13वी पौर्णिमा अधिक श्रेष्ठ आहे. चैत्री पौर्णिमेला हनुमान जन्म, वैशाखी ज्येष्ठी पौर्णिमेला वटसावित्री, यमपूजा, श्रावणी रक्षाबंधन, अश्विनी कोजागिरी, लक्ष्मीपूजन, कार्तिकी त्रिपुरी शिवपूजा, माघ पौर्णिमा, श्री मोहिनी राजपूजा, फाल्गुनी उताशनी अशा पौर्णिमा महत्त्वाच्या. त्यापेक्षाही 13वी अधिक मासातील पौर्णिमा भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेची फारच पुण्यकारक आहे. आता अमावस्येचे गुण सांगतो. अमावस्या ही पितृतिथी आहे. 12 महिन्यातील अमावस्या तिथीला पुत्रांनी आपल्या पितरांना श्राद्धकर्मे करून संतुष्ट केले पाहिजे. पितृतिथीला श्राद्ध चुकून राहिलेच तर ते श्राद्ध भाद्रपदातील सर्व पितृ अमावस्येला करतात. पण अधिक मासातील ही 13वी अमावस्या म्हणजेच पंचपर्वातील विशेष असे पर्व आहे. या दिवशी स्नान करून आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण करून यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान, तीळदान, पात्रदान वगैरे दाने द्यावीत. देवपूजेपेक्षाही पितृपूजा अत्यंत श्रेष्ठ असते. आपले पितर जर असंतुष्ट राहिले तर त्या बाधेमुळे आपणावर अनेक संकटे येत असतात. म्हणूनच हे अमावस्या पर्व चुकवू नये. आता द्वादशी पर्वाची माहिती पुढे म्हणजे 19व्या अध्यायात ऐकावी. या ठिकाणी अधिक मास महात्म्यातील 18वा अध्याय समाप्त.